नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. कुसुम सोलार योजनेअंतर्गत महत्त्वाचं असं आणखीन एक अपडेट आहे. ज्या लोकांचे अर्ज हे मेडाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले आहे आणि त्यांना एम-एस-आय-डी आणि पासवर्ड मिळालेला आहे. ते लोक एम-एस-सी-डी-सी-एल बेनिफिशरी म्हणजे महावितरण बेनिफिशरी ॲपमध्ये लॉग इन करून पाहत आहेत आणि लॉग इन करून पाहिल्यानंतर त्यांना जो आहे तो असा दाखवत आहे, तुमचा अर्ज छाननीमध्ये प्रलंबित आहे. कृपया आपल्या सर्कल कार्यालयाशी संपर्क साधा. हा असा मेसेज कोणाकोणाला दाखवत आहे, याचं सोल्युशन काय असणार आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, महावितरण बेनिफिशरी ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं दाखवत आहे, तुमचा अर्ज छाननी प्रलंबित आहे. कृपया आपल्या सर्कल कार्यालयाशी संपर्क साधा. आता ज्या लोकांना मेडाकडून महावितरणकडे अर्ज वर्ग करण्यात आलेला आहे, त्यांना सर्वांना हा असा SMS दाखवणार आहे. कारण त्यांचा जो अर्ज आहे, तो छाननीमध्ये आहे. तुम्हाला महावितरण बेनिफिशरी ॲपमध्ये लॉग इन करून पाहायचं नाही. तर तुम्हाला तुमच्या अर्जाची जी काही स्थिती आहे किंवा तुमचा अर्ज रिव्हर्ट आलेला आहे, काही छाननीमध्ये त्रुटीमध्ये आलेला आहे, हे तुम्हाला कुठं पाहायचं आहे, तर तुम्हाला महावितरणच्या वेबसाईटवर जावं लागेल. ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं तुम्हाला लॉग इनमध्ये तुमचा EMS-ID आणि पासवर्ड टाकून तुमच्या अर्जाची स्थिती पाहायची आहे. तर तुम्हाला महावितरण बेनिफिशरी ॲपमध्ये लॉग इन न करता तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. kusumbeneficiary.mahadiscom.in या वेबसाईटवर बेनिफिशरी लॉग इनमध्ये तुम्हाला तुमचा EMS-ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. इथं तुमचा ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती दाखवणार आहे. पाहू शकता तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जी आहे ती विनंती मंजूर दाखवत आहे आणि अर्ज डाउनलोड करा असं तुम्हाला ऑप्शन दाखवत आहे. हा जो अर्ज आहे तो छाननीमध्ये आहे. यामध्ये कुठलीही त्रुटी आलेली नाही आणि याच्यामध्ये हा अर्ज रिजेक्टही केलेला नाही. म्हणजे हा अर्ज आहे तो छाननीमध्ये आहे. ज्या लोकांना विनंती मंजूर किंवा अर्ज डाउनलोड करा असे ऑप्शन दाखवत आहे, त्यांना कुठेही जायची गरज नाही किंवा सर्कल ऑफिसशीही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची आवश्यकता नाही. हे ऑप्शन ज्यांचा अर्ज छाननीमध्ये आहे त्यांना दाखवणार आहे. इथे जर तुम्हाला डॉक्युमेंट रिअपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेले असेल, तर तुम्हाला ते डॉक्युमेंट परत अपलोड करावे लागतील. म्हणजे तुमचा अर्ज त्रुटीमध्ये आलेला आहे आणि तुम्हाला ते डॉक्युमेंट परत अपलोड करावे लागतील. तर बेनिफिशरी ॲपमध्ये लॉग इन करायचं नाही. ज्यांना पैसे भरण्यासाठीचा SMS आलेला आहे, त्यांनीच महावितरण बेनिफिशरी ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे. सर्वे करायचा आहे. सेल्फ सर्वे झाल्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला वेंडर म्हणजे कंपनी सिलेक्ट करायची आहे. अशी ही पूर्ण प्रोसिजर आहे. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांसोबत शेअर करा.